तारीखला संध्याकाळी अंदाजा 8:15 8:30च्या दरम्यान कदीम जालना पोलीस स्टेशन येथे घाटी रोडवर एका व्यक्तीवर अग्निशस्त्राने फायरची घटना घडली होती. त्याला ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलला शिफ्ट केला, पण दुर्दैवाने हेड इंजुरी असल्यामुळे तो वाचू शकला नाही. त्याच्यामध्ये इमिडिएटली सगळी पोलीसची यंत्रणा ॲक्टिवेट करण्यात आली होती. मी स्वतः व्हिजिट केली होती आणि विदिन 5 to 6 आवर काहीच क्लू नसताना DYSP अनंत कुलकर्णीच्या अंडर LCBची टीम आणि कदीम जालनाचे PI शेवाळे, सदर बाजारचे PI भारती, चंदनझिराचे PI पवार, LCBचे PI पंकज जाधव आणि सगळे त्याची टीम्सनी याच्यामध्ये वर्कआउट करत होते आणि विदिन 6 आवर्स त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू पोलिसाला भेटलेला आहे आणि 2 आरोपी याच्यामध्ये ज्यांनी फायरिंग केली ते निष्पन्न करून त्यांना अटक करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे. दोघे आरोपीचे नाव अमन शैलेंद्र धिल्लोड आणि अजय विजय अमलेकर असे ही 2 आरोपी आहे. दोघाला पोलिसांनी अटक केला आहे आणि पोलीस चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा करण्याची कबुली पण दिलेली आहे. आता त्यांना मान्य कोर्टासमोर प्रोड्यूस केला जाणार आणि पोलीस PCR घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार. मारण्याचं कारण काय सर? मुख्य कारण काय? अजून याचं इंटरोगेशन सुरू आहे, पण प्रायमा फेसी काही दिवस अगोदर काही भांडण झाले होते असा दिसते जो आरोपीचा जो सांगणं आहे आणि त्याचा राग मनात धरून ही घटना करलेली असा वाटत आहे, पण अजून ही प्रिलिमिनरी स्टेज आहे. निवडणुकीत काही कारण नाही नाही नाही, इलेक्शनचं काही रिलेशन नाही. गनमधून फायर झाले की 2 वेगवेगळे आता ही तर फोरेन्सिक ॲनालिसिस नंतर लक्षात येईल, पण बऱ्यापैकी दोघांकडे वेपन होते असं समजते. आरोपींनी नशा केल्याचं समजतंय, व्हाईटनर वगैरेची नशा करून आणि आता मेडिकल तर आम्ही करतोच अटकच्या वेळी. जर काय मेडिकलमध्ये आला तर लक्षात येईल काही आहे का. आणि आता आम्ही सगळे अजून भरपूर अँगल आहे. वेपन कोणी दिला, सप्लाय कोण केला, कोणी त्याच्यामध्ये अजून कॉन्स्पिरेसीमध्ये इन्व्हॉल्ड आहे का, कारण फॅमिलीचा विक्टिमची फॅमिलीचा अजून काही लोकांवर संशय आहे की ते पण त्याच्या मागे असू शकते. आम्ही सगळ्या अँगल अजून तपास करणार आहे. किती गोळ्या झाडल्या गेल्या आणि साधारण किती आम्हाला जो घटनास्थळावरून भेटले ते 4 MTK सापडले होते, पण ते आता पोस्टमॉर्टम नंतर लक्षात येईल एक्झॅक्टली किती इंजुरी आहे. यांच्याकडून काही वेपन केलेत का आणि जे काही रेकॉर्डवरले आरोपी आहेत त्यांच्याकडून काही वेपन जप्ती वगैरे आता पोलीस कस्टडी PCR भेटल्यानंतर सगळा मेमोरेंडम पंचनामा वगैरे थ्रू करण्याचा आमचा असणार आहे, सो दॅट केस स्ट्रॉंग राहायला पाहिजे. आणि दुसरा काय विचारलं? क्रिमिनल रेकॉर्ड. ह्या अमन ढिल्लोड याच्यावर 2025चा एक मारामारीचा केस आहे, ज्याच्यामध्ये याच्यावर चार्जशीट गेलेली आहे. त्याच्यावर त्यावेळी डिसेंबर 2025 मध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पण ॲडिशनल SP समोर झालेला आहे. त्यातला मेन शूटर कोण आहे जे की बुलेटला सोडली गेली, की समजा डेट हा जो जुना भांडणचा विषय आहे तो अमन ढिल्लोड आणि फिर्यादीचा आहे, विक्टिमचा आहे. हे लोकल आहे, त्याच परिसरात राहणार आहे. मातोश्री लॉन वगैरे त्या भागात राहणार आहे. साहेब, जालना शहरात गुन्हेगारी वाढती आहे, अनुषंगाने आपण कसे नाही, मी आपल्याला डिटेल प्रेस नोट दिला होता, पण अनालिसिस करा गुन्हेगारीची आकडेवारीचा. आपण मुगाम नाही बोलले पाहिजे पत्रकार असताना. सर या मर्डरच्या केस व्यतिरिक्त तालुका हद्दीमध्ये भर दिवसायकाचा अपहरण केलं होतं, त्याला बेदम मारण झाली. काल परवाचा आपण केस म्हणत आहे. एक नावा एरियामध्ये एका व्यक्ती आईस्क्रीम विक्रेत्याला रोड रॉबरी सारखा प्रकार आहे आणि त्यामध्ये रोड रॉबरी सोबत त्याला भरपूर वेळा गाडीमध्ये फिरवला वगैरे, पण तशा प्रकार झालेला होता. त्याच्यामध्ये पण लीड आहे, पण अजून डिटेक्ट नाही झालेला, पण तो 100% डिटेक्ट होऊन जाणार आहे. पैसे वगैरे मागितले त्याच्या हो हो हो, तेच मी सांगितलं. त्यानं गाडीमध्ये फिरवला आणि त्यामध्ये काही त्याच्याकडचा मोबाईल होता ते हिसकावून घेतला आणि काही पैसे त्याच्या वडिलाकडून पण मागून घेतले आणि फोनपे वगैरे थ्रू ते, आणि काही 20,000 आणि एक मोबाईल असा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लीड आहे, ते पण वर्कआउट होणार आहे केस.